नमस्कार मित्रांनो. ज्या क्षणाची आपण उत्सुकतेने वाट पाहत होतो तो क्षण आलाच आणि वेगवेगळे अप अँड डाऊन्स आणि वेगवेगळे वळणं घेत शेवट आंतरजिल्हा बदल्या झालेल्या आहेत आणि सर्व शिक्षक बांधवांची आंतरजिल्हा बदली झालेल्या अभिनंदन 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 अभिनंदन. मला शब्द फुटत नाहीयेत, कारण या ऑनलाईन आंतरजिल्हा बदल्यांसाठी आम्ही खूप कष्ट घेतलेले आहेत आणि ऑनलाईन बदल्या कायम व्हाव्यात हीच आमची धारणा आहे. या ठिकाणी आंतरजिल्हा बदल्या झाल्या, त्या कशा झाल्या त्या आपण पाहणार आहोत. खूप जण डोळ्यात तेल घालून आंतरजिल्हा बदलीची वाट पाहत होते. शेवट आंतरजिल्हा बदल्या झाल्या. पहाटे 2 वाजता झाल्या. खरोखरच त्या व्हीसीच्या कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे की पहाटे 2:05 आंतरजिल्हा बदल्या केल्या जातात. ते 5-5 रात्र त्यांनी 5 दिवस आणि 5 रात्र त्याच्यावर काम केलं आणि एवढ्या बदल्या ह्या टाइम बॉन्डमध्ये केल्या, कारण भरती होणार आहे. तर बदल्या कशा झाल्या? खूप जणांचे फोन आले. मी फेसबुकवर सुद्धा टाकलं होतं की कोणाला काय अनिमित्त वाटत असेल तर मला सेंड करा वगैरे. तर मी सकाळी अंदाजे 7 वाजता स्टेटस ठेवलं होतं की बदल्या कशा झालेल्या आहेत. खूप जणांनी पाहिलं सुद्धा असेल. तर चला बदल्या कशा झाल्या आपण पाहूया. खूप जणांचा प्रश्न बदलीचे फॉर्म भरत असताना मला येत होता की बदल्या प्राधान्यक्रमाने होतील की सेवाज्येष्ठतेने होतील. मागच्या वेळी कसं होतं, बदल्या ह्या प्राधान्यक्रमानुसार झाल्या होत्या. सेवाज्येष्ठता डावलली होती, त्यामुळं महाराष्ट्राच्या विविध आयुक्तालयामध्ये तक्रारी झालेल्या होत्या, त्याच्यावर सुनावण्या झालेल्या होत्या. ते प्रकरण सिद्ध झालेली होती की सेवाज्येष्ठता डावललेल्या आहेत आणि प्राधान्यक्रम दिल्यानुसार बदल्या झालेल्या आहेत. तर यावेळी काय झालं, आपण 2 मुद्द्यावर फक्त या ठिकाणी फोकस करणार आहोत. तिसरा मुद्दा मी घेणार आहे. महत्त्वाचा मुद्दा तिसरा आहे. तिसरा मुद्दा काही संघटना घेत आहेत आणि तो मुद्दा त्या संघटनेने घेऊ नये असं मला वाटतं, कारण त्या मुद्द्यामुळं फार शिक्षकाचं नुकसान होणार आहे. मी पहिल्यांदा 2 मुद्दे सांगतो, त्यानंतर ते मुद्दा सांगणार आहे. पहिला मुद्दा, सेवा ज्येष्ठतेनुसार बदल्या झाल्या का प्राधान्यक्रमानुसार झाल्या? तर मी सकाळी स्टेटसला ठेवल्याप्रमाणे या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये काही प्रकरणं सेवा ज्येष्ठता डावलून झालेले आहेत. मी आज एकही कागद हातामध्ये न घेता बोलत आहे. कसलाही कागद नाही आहे. चष्मा सुद्धा लावलेला नाही मी. विदाऊट स्पेक्टेकल्स मी या ठिकाणी व्हिडिओ करत आहे, कारण धारणा माझ्या पक्क्या आहेत आणि मला सगळे उदाहरणं पाठ आहेत. रत्नागिरीतून 2 महिला भगिनींनी आंतरजिल्हा बदलीसाठी संवर्ग 2 मधून अर्ज भरला. रत्नागिरीतून 2 महिला शिक्षिकांनी, 2 महिला भगिनींनी फॉर्म भरला संवर्ग 2 मधून. त्यातील एक भगिनी, एक्स नावाची भगिनी, मी नाव सांगणार नाही, एक्स नावाची भगिनी 2007 साली नोकरीला लागलेली आहे आणि वाय नावाची भगिनी ही 2006 साली नोकरीला लागलेली आहे. एक्स नावाची भगिनी 7 ला नोकरी लागली आहे आणि वाय नावाची भगिनी ही सेवाज्येष्ठ आहे. दोघींचे पती लातूरमध्ये कार्यरत आहेत. दोघीही खुल्या प्रवर्गात निवड झालेल्या आहेत. दोघीही संवर्ग 2 मध्ये आहेत. दोघींची पती लातूरमध्ये आहेत. दोघींनीही सोलापूरमध्ये आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केलेला होता, परंतु त्या ठिकाणी जी एक्स भगिनी होती, जी 2007 ला लागलेली होती, एक्स भगिनी ही सेवा कनिष्ठ आहे, तिनं आंतरजिल्हा बदलीचा प्राधान्य सोलापूरचा नंबर 1 दिला होता, क्रमांक 1. आणि 2006 मध्ये जी लागलेली भगिनी होती, त्यांचे पती जिल्हा परिषदेमध्ये लातूरला कार्यरत असल्यामुळे पहिला प्राधान्यक्रम त्यांना नाईलाजाने लातूर द्यावा लागत होता. त्याच्याशिवाय फॉर्म ऍक्सेप्ट केला जात नव्हता. हे कोणत्या नियमानं त्या ठिकाणी त्यांना कंपल्शन करण्यात आलेलं होतं हे मला माहीत नाही, परंतु जे प्राधान्यक्रम होता त्यामध्ये पहिला प्राधान्यक्रम हा पती ज्या जिल्ह्यात ड्युटीला आहे तोच द्यावा लागत होता. परंतु ही कंडिशन इतर आस्थापनेमध्ये कार्यरत असताना जोडीदार त्यांना लागू नव्हती. ते कुठल्या नियमाने केलं हे मला माहित नाही. मग नाईलाजाने त्या वाय भगिनीने
2006 मध्ये लागलेल्या तिने पहिला प्राधान्यक्रम लातूर दिला, दुसरा प्राधान्यक्रम त्यांनी दिला बीड, लातूरून जवळ पडते म्हणून, आणि तिसरा प्राधान्यक्रम दिला सोलापूर, आणि चौथा दिला परभणी. त्यांचे पुरावे माझ्याकडे आलेले आहेत, अनेक जणांनी पुरावे मला पाठवले, पण जोपर्यंत त्या संकलित याद्या येत नाहीत तोपर्यंत मला आणखी काही बोलायचं नाही याच्यावर. पण मला जे आढळलं ते सांगतो, 2 गोष्टीवर बोलतोय फक्त मी, तिसरी गोष्ट मी चलत चलत घेणार आहे. तर संवर्ग 2 मधून दोघींनी फॉर्म भरलाय, एक्स आणि वाय. एक्स ही सेवा कनिष्ठ आहे, वाय ही सेवा ज्येष्ठ आहे. वाय न सोलापूरचा प्राधान्यक्रम 3 नंबरला दिला, एक्स न प्राधान्यक्रम दिलेला आहे 1. त्यांनी लातूर प्राधान्यक्रम 4 दिला, 2 बीड दिला, 3 परभणी दिला आणि 4 दिला लातूर. आंतरजिल्हा बदली कोणाची व्हायला पाहिजे? सेवाज्येष्ठ शिक्षिकेची. परंतु बदली कोणाची झाली? सेवा कनिष्ठ शिक्षिकेची झाली. सोलापूरला त्या महिला भगिनीची बदली झाली. मग या ठिकाणी सेवा ज्येष्ठता डावलली गेलेली आहे. सेवा ज्येष्ठता ज्याची अधिक आहे, समान संवर्ग आहे, समान प्रवर्ग आहे, तर सेवा ज्येष्ठतेने त्या ठिकाणी त्या संबंधिताची बदली व्हायला पाहिजे होती. हे झालं एक प्रकरण, म्हणजे बदल्या ह्या प्राधान्यक्रमानुसार दिलेल्या झालेल्या आहेत. काही प्रकरणात, मी सगळ्या म्हणत नाही, पण मला जे आढळलं ते प्रकरण मी सांगतोय. दुसरी गोष्ट मला या ठिकाणी बोलायची आहे की मी आंतरजिल्हा बदलीचा फॉर्म भरायची जी शेवटची तारीख होती त्याच्या सायंकाळी संध्याकाळी एक व्हिडिओ केलेला होता की संवर्ग 2च्या बदल्या या सेवा ज्येष्ठतेने होणार. संवर्ग 2 मधील उपसंवर्ग आता रद्द झालेले आहेत. मग बदल्या कशा झाल्या? प्रश्न हा आहे, बदल्या कशा झाल्या? आपल्याला माहिती आहे की प्रथम प्राधान्य 2021च्या GR मध्ये काय होतं? प्रथम प्राधान्य जीप ते जीप, म्हणजे पती पत्नी दोघेही जीप मध्ये ड्युटीला असतील. नंबर 2 ला होतं ख, जीप ते राज्य सरकार, जीप ते केंद्र सरकार वगैरे वगैरे वगैरे, आणि सगळ्यात शेवटी होतं जीप ते अनुदानित खाजगी संस्था, म्हणजे जोडीदार खाजगी संस्थेत जर अनुदानित अप्रुव्हल निघाला असेल, वेतन सरणीवर कार्यरत असेल तर. परंतु नगर, जालना, हिंगोली, परभणी येथील आंतरजिल्हा बदल्या मी जेव्हा पाहिल्या, त्या बांधवांनी मला फोन केले. त्याच्यावर लक्षात येतंय की GR मध्ये जशी तरतूद होती त्याच्याप्रमाणे बदल्या 2023च्या GR मधील तरतुदीप्रमाणे झालेल्या आहेत. म्हणजे त्या ठिकाणी जीप ते जीपला प्रथम प्राधान्य न देता त्या ठिकाणी ज्यानं बदलीचा अर्ज भरलेला आहे जिल्हा परिषद शिक्षकानं, त्याच्या सेवा ज्येष्ठतेनुसार संवर्ग 2 मध्ये प्राधान्यानं बदल्या झालेल्या आहेत. हे 2 मुद्दे मला बोलायचे होते या ठिकाणी. जेव्हा मला त्या बांधवांनी फोन केला तेव्हा मी पाहिलं की त्या बांधवांच्या सेवा ज्येष्ठतेने बदल्या झालेल्या आहेत, तर त्या ठिकाणी मला समाधान वाटले की GR नुसार बदल्या झालेल्या आहेत. आता तिसरा प्रश्न मला या ठिकाणी घ्यायचा आहे, तो म्हणजे अनेक शिक्षक या ठिकाणी वेटिंग लिस्टची अपेक्षा करत आहेत आणि अनेक संघटना किंवा संघटनाचे प्रतिनिधी त्या मुद्द्याला हवा देत आहेत. तर बांधवांनो, वेटिंग लिस्ट मागण्याची मानसिकता माझी 2022 साली देखील होती, परंतु या ठिकाणी प्रत्येक शिक्षक हा 2, 3, 4 प्राधान्यक्रम देत असल्यामुळं कृपया वेटिंग लिस्ट जरी मागितली तरी वेटिंग लिस्ट ही त्या ठिकाणी बदलणारी आहे. एखाद्या शिक्षकानं 3 प्राधान्यक्रम जर दिले असेल तर हिंगोलीला येणाऱ्या शिक्षकांची सेवा ज्येष्ठता कशी असेल, वेटिंग लिस्ट कशी असू शकते? त्यानं एखाद्या व्यक्तीनं लातूर, परभणी, हिंगोली, बीड असा प्राधान्यक्रम दिलेला आहे. मग कोणत्या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या शिक्षकांची बदली यादी किंवा प्रतीक्षा यादी कशी असेल? त्या व्यक्तीचं 3 ठिकाणी नाव असावं का? असेलच ना. हिंगोलीला येणाऱ्याच्या यादीत असणार, परभणीत येणाऱ्या यादीत पण असणार, बीड जिल्ह्यात यादीत येणाऱ्या पण असणार. मग वेटिंग लिस्ट कोणत्या जिल्ह्याची? मग त्या वेटिंग लिस्टला काय अर्थ आहे का? पण ठीक आहे, तशा वेटिंग लिस्ट आल्या देखील, पण त्याचा फायदा काय आहे का? कारण प्राधान्यक्रम तो बदलू शकतो.
बदल्या होणारच नाहीत. आता वेटिंग लिस्टनुसारच बदल्या होतील, ऑफलाईन बदल्या होतील असा कायदा झालाय का? धोरण आलंय का? ग्रामविकास विभागानं 23चं धोरण व्यपगत केलं आहे का? रद्द केलं आहे का? नाही. मग वेटिंग लिस्ट कशासाठी? आपण बदललं पाहिजे, काळानुसार अपडेट झालं पाहिजे. आपण प्रशिक्षण घेतोय सध्या, ऑनलाईन बदले आहेत. एका शिक्षकाने 3-3, 4-4 पर्याय दिले असतील तर वेटिंग लिस्ट 3-3, 4-4 जिल्ह्याची घ्यायची का? नाही. आणि लक्षात ठेवा, वेटिंग लिस्ट मागणे म्हणजे धोका आहे. लक्षात ठेवा, वेटिंग लिस्ट मागणे धोका आहे. एकदा का वेटिंग लिस्ट बाहेर पडल्या, तुमच्याकडे जर आल्या, तर त्या ठिकाणी ऑनलाईन बदली धोरणाला धोका निर्माण होईल. माझी विनंती आहे महाराष्ट्राला सगळ्या की वेटिंग लिस्ट मागू नका, प्रतीक्षा यादी मागू नका. मी देखील प्रतीक्षा यादी मागत होतो, परंतु त्यानंतर ज्या बदल्या झाल्या 2022च्या, त्यानंतर माझ्या लक्षात आलं की एका शिक्षकांना 3 जिल्ह्याचा प्राधान्यक्रम द्यायचा असेल तर 3 जिल्ह्यात त्या प्रतीक्षा यादीमध्ये त्याचं नाव असेल. मग तो शिक्षक आगामी काळामध्ये प्राधान्यक्रम बदलणार पण असेल, मग त्याला कोणत्या जिल्ह्यात कायम गृहीत धरायचं? मग मॅक्झिमम आकडा किंवा मॅक्झिमम प्रतीक्षा यादीतला आपला अनुक्रमांक गृहीत धरून लक्षात घेऊन आपण करायचं काय? काहीच नाही. बदल्या दरवर्षी झाल्या पाहिजेत, ऑनलाईन पद्धतीने झालेल्या पाहिजेत, ही आपण मागणी केली पाहिजे. मागणी काय केली पाहिजे की कोणाची कशी बदली झाली. लातूरमधून 4 माणसं बाहेर गेले, 4 माणसं लातूरमध्ये आले, कशी आले याची आपण यादी मागितली पाहिजे. साखळी कशी झाली, कोण कोणत्या जिल्ह्यात गेला, तो तिथून कुठे गेला, चौकोनी आंतरजिल्हा बदली, चौकोनी साखळी आंतरजिल्हा बदली झाली का, की षटकोनी आंतरजिल्हा बदली झाली का, अष्टकोनी आंतरजिल्हा बदली झाली त्याची, म्हणजे अष्टकोनी साखळी बदली, त्रिकोणी साखळी बदली किंवा हेड टू हेड साखळी बदली, साखळी बदलीचे प्रकार आहेत. ही मागणी केली पाहिजे. वेटिंग लिस्ट मागू नये हे माझी विनंती आहे. कारण वेटिंग लिस्ट मागणे म्हणजे स्वतःच्या पायावर दगड धोंडा मारून घेण्यासारखे आहे. कारण त्याच्यातून साध्य काहीच होणार नाही. परंतु त्या ठिकाणी आंतरजिल्हा बदली बाबत जो काही 21 जून 2023चा GR निघालेला आहे त्याच्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल. आणि 21 जून 2023चा GR आपण नाकारलेला आहे. आपण त्याच्या विरोधात त्या ठिकाणी निवेदन दिलेत की तो GR रद्द करा म्हणून. आणि त्याच्यासाठी पोषक असलेलं वातावरण, प्रतीक्षा यादी दाखवावी, प्रसिद्ध करावी, देण्यात यावी, हे जे काही मागणी होते त्याच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप होत आहेत. त्यांना विनंती आहे की प्रतीक्षा यादी मागू नका. तुम्ही मागा, काय मागा, साखळी बदल्या कशा झाल्या मागा, ज्युनियरची बदली कशी झाली याबाबतचा अहवाल मागा. तुम्ही त्या ठिकाणी हे मागा की दरवर्षी ऑनलाईन आंतरजिल्हा बदल्या झाल्या पाहिजेत, हे मागा. कशा प्रकारे चुकीच्या बदल्या झालेल्या आहेत त्याबाबतचं विवरण मागा. पण मागायचं असेल तर ह्या गोष्टी मागा, परंतु वेटिंग लिस्ट मागू नका ही विनंती. कारण 21 जून 2023च्या GR साठी पोषक वातावरण आपणच निर्माण करणे चुकीचं वाटते. चला, व्हिडिओ वाढतो आहे. 3 गोष्टीवर आपण चर्चा केलेली आहे. आणि सगळ्या आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना खूप 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 अभिनंदन. तुमच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत. आंतरजिल्हा बदल्या झाल्या की मला तरी खूप आनंद होतो. ऑनलाईन बदलीने लोकांना त्या ठिकाणी लाभ होतो, सुख मिळतं, समाधान होतं, एकत्रीकरण होतं, त्यांचे संसार उभे राहतात. आणि हीच ऊर्जा माझ्यापर्यंत पोचते. आणि त्या ऊर्जेमुळं मला खूप फायदा सकारात्मक ऊर्जेमुळे झालेला आहे. पुनश्च एकदा सगळ्यांचं अभिनंदन. धन्यवाद.